नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। दुहेरी हत्याकांडामुळे अकोला शहर हादरले, 2 आरोपींना पोलिसांनी केली अटक। लग्नासाठी जाणाऱ्या गाडीचा अपघात, 4 ठार 4 गंभीर। ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे घरूनच मतदान, गृहमतदानाची प्रशासनातर्फे सुविधा। संशयित आरोपी मृत्यू प्रकरण, आरोपींना 25 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी। उष्णतेची लाट पाहता मतदान केंद्रावर सुविधा ठेवण्याची जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। आता सविस्तर बातम्या। रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्टेशन जवळील गुजराती उपहारगृहाजवळ एकाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसरी घटना देशमुख फैल भवानी पेठेत घडली। या ठिकाणी सुद्धा धारदार शस्त्राने युवकाची हत्या करण्यात आली। एकाच दिवशी घडलेल्या या दोन्ही हत्याकांडामुळे शहरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले। क्षुल्लक कारणावरून ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। अगदी क्षुल्लक कारणावरून शहरात 2 वेगवेगळ्या ठिकाणी बुधवारी मध्यरात्री दोघांची अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने हत्या केल्याने शहरासह संपूर्ण जिल्हा हादरला होता। या दोन्ही हत्या रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात घडल्या। एकाच रात्री 2 हत्या घडल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करीत 2 आरोपींना अटक केली असून क्षुल्लक कारणावरून थेट खून केल्याची घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असून तिसरा आरोपी विधी संघर्ष बालक आहे। अकोला शहरात गुन्हेगारी घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून क्षुल्लक कारणावरून हत्या करण्याचे प्रकार वाढले आहेत। अकोल्यात पहिली हत्या घटना रेल्वे स्टेशन जवळील गुजराती उपहारगृहासमोर घडली, तर दुसरी घटना देशमुख फैल भवानी पेठमध्ये घडली। रेल्वे स्टेशन जवळील गुजराती उपहारगृहासमोर अतुल रामदास थोरात याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर भवानी पेठ येथे राज संजय गायकवाड नामक युवकाची हत्या करण्यात आली। एकाच दिवशी 2 हत्या घडल्यामुळे संपूर्ण शहर हादरला आहे। पहिली घटना रेल्वे स्टेशन जवळील गुजराती उपहारगृहाजवळ अण्णाभाऊ साठे नगर रहिवासी अतुल रामदास थोरात दुचाकीवरून येत असताना 3 अज्ञात आरोपींनी त्याला अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राचा वार केला। यामध्ये अतुल गंभीर जखमी झाला। त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले। जखमी अतुलला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। अतुलच्या हत्येची चौकशी सुरू असतानाच रामदासपेठ पोलिसांना माहिती मिळाली की देशमुख फैल भवानी पेठ दुसरी घटना घडली। देशमुख फैल जवळच्या भागात राहणाऱ्या राज संजय गायकवाड याची 3 अज्ञात आरोपींनी हत्या केली। दुपारी रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान राजूचा काही लोकांशी वाद झाला होता, परंतु रात्री 2च्या सुमारास राजूच्या घरी आरोपी आले आणि त्यांनी धारदार शस्त्राने राजूवर वार केले। आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु धारदार शस्त्राच्या हल्ल्यात मृत्यू झाला। त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून एकाच दिवशी शहरात 2 हत्याकांड घडल्याने संपूर्ण शहर हादरले आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत। आज रोजी पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे 2 खुनाचे गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यापैकी एक घटनास्थळ रेल्वे स्टेशन चौक या ठिकाणी आहे, दुसरं घटनास्थळ देशमुख फैल या ठिकाणी आहे। सदर दोन्ही घटनेमध्ये 1 तासाच्या दरम्यान दोन्ही घटना घडलेल्या आहेत। सदर दोन्ही गुन्ह्यांची नोंद घेऊन सनी तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब तसेच शहर उपविभागाचे SDPO कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथक तयार करून दोन्ही घटनास्थळांचे CCTV फुटेज तसेच गोपनीय माहिती काढून घटनास्थळावरील प्राप्त माहिती तसेच फिर्यादीने दिलेले माहितीवरून आज रोजी आम्ही 2 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेतलेले आहे। 2 आरोपींना अटक कारवाई करण्यात येणार आहे आणि जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्यास बाल न्यायालयात हजर केलं जाईल। दोन्ही गुन्हे बाबत तिन्ही जे ताब्यात घेतलेले इसम आहेत त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली देण्यात आलेली आहे।
दोन्ही गुन्हे त्या तिन्ही आरोपितांनी एक दोन आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांनी केलेले आहे. दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे एकच आहेत. तर पोलीस स्टेशन रामदास पेठने आज रोजी घडलेल्या दोन्ही घटना खुनाच्या गुन्ह्याचा 24 तासाच्या आत आरोपीचा शोध घेऊन दोन्ही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. आरोपीचं नाव काय आणि नेमकं काय नाव? आरोपी मनीष शरदराव भाकरे वय 20 वर्ष राहणार देशमुख पैल, तसेच ऋषिकेश दीपक अपोतीकर वय 19 वर्ष व एक विधी संघर्ष बालक आहे तो राहणार शेलार पैल. यामधील रेल्वे स्टेशनच्या घटनेचं तात्कालिक कारण म्हणता येईल. यातील मृतक हा त्याच्या मित्रासोबत रेल्वे स्टेशन चौकात आला असता यातील आरोपी एका महिलेसोबत बोलत असताना सदर मृतक याने महिला ओळखीची असल्याने तिथे का थांबली अशी विचारणा केल्यावरती यातील आरोपितांनी त्या मृतक यास तुझं काय असं बोलून टोकाटोकी सुरू केली व वादात रूपांतर करून तिथेच त्याला त्याच्याकडे असलेल्या चाकूने गंभीर घाव करून गंभीर दुखापतग्रस्त करून त्यास मृत्यूस कारणीभूत झालेला आहे. तसेच दुसरी घटना जी देशमुख पैल या ठिकाणी घडलेली आहे ते आरोपी आणि फिर्यादी आणि मृतक हे एकमेकास ओळखतात. मृतक आणि आरोपी हे काल रामनवमी निमित्त जी रॅली निघालेली होती शहरामध्ये त्या गर्दीमध्ये ते मृतक स्वतः होते आणि त्या ठिकाणी ते आरोपी देखील आले. काही कारणांनी त्यांच्यात आपसात वाद झाले आणि रॅलीतून ते घरी आल्यानंतर मृतक आपल्या घरी थांबला आणि यातील आरोपी हे तिघे सोबत राहून त्यांनी रेल्वे स्टेशन चौकामध्ये त्यांनी एक घटनेस घडवून आणली आणि दुसरी त्यांनी देशमुख पैल या ठिकाणी येऊन मृतकाच्या बाहेर बोलावून त्यात काही जुने वाद आणि काल घडलेल्या घटनेच्या रागातून त्यास गंभीर जखमी करून त्याचं देखील खून केलेला आहे अशी या दोन्ही गुन्ह्याच्या तपासामध्ये माहिती उघड झालेली आहे. दोन्ही गुन्हे रामदास पेठचे उघडकीस आलेले आहेत. लग्न समारंभासाठी जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीच्या अपघातात 4 जण ठार तर 4 जण जखमी झाले आहेत. हा बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर पुणे महामार्गावरील देऊळगाव राजा नजीकच्या दगडवाडी फाट्याजवळ घडला. स्कॉर्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही गाडी रस्त्यालगत पलटी झाली. या अपघातामध्ये स्कॉर्पिओ गाडीमधील 4 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले असून त्यांना देऊळगाव राजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लग्न समारंभासाठी जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीच्या अपघातात 4 जण ठार तर 7 जण जखमी झाले. हा बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर पुणे महामार्गावरील देऊळगाव राजा नजीकच्या दगडवाडी फाट्याजवळ घडला. स्कॉर्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही गाडी रस्त्यालगत पलटी झाली. या अपघातात स्कॉर्पिओ गाडीमधील 4 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झाले असून त्यांना देऊळगाव राजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या 4ही व्यक्ती ह्या बुलढाणा जिल्ह्यातील अंबाशी खैरव येथील रहिवासी आहेत. ते लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला जालना येथे जात असताना 17 एप्रिलच्या सायंकाळी अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये गाडीचा एका साईडने चकनाचूर झाला होता. अकोला लोकसभा मतदारसंघात 85 वर्षावरील 16,488 तर 12,045 मतदार दिव्यांग आहेत. त्यापैकी 726 दिव्यांग व 85 वर्षापुढील 1,632 मतदारांना गृहमतदानाची सुविधा देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील सम्यक कछोट घरून मतदान करणारा पहिला दिव्यांग ठरला आहे. अकोला जिल्ह्यातील दिव्यांग सम्यक पवनकुमार कछोट याला जिल्ह्यातील पहिला दिव्यांग गृहमतदार म्हणून मतदान करण्याची संधी मिळाली असून या सुविधेमुळे घरूनच दिव्यांगांना मतदान करण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पहिले दिव्यांग गृहमतदान करणाऱ्या सम्यक कछोट या मतदाराने माझे पहिले मत देशासाठी हे ब्रीद घेऊन मतदान केले. निवडणूक आयोगाची मतदान पथके मतदाराच्या घरी पोहोचून त्यांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. आज शिवाजीनगर भागातील 85 वर्षीय शेख मेहबूब जुहाबियानी, शकुंतला वर्मा, शबाना नगरमधील हमीना हबीबुद्दीन, लक्ष्मीनगरमधील दौलत बी व्ही हुसेन, नामदेव चाटे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची प्रक्रिया ही निवडणूक विभागाच्या पथक क्रमांक 2चे प्रमुख राहुल कांडजे यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली. अकोट येथे संशयित आरोपी मृत्यू प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात अकोट पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधानच्या कलम 302-34 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी पीएसआय राजेश जवरे व पोलीस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळंके यांना अटक करण्यात आली होती। दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। एका प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या 19 वर्षीय युवकाला पोलिसांनी मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याच्या तक्रारीवरून अखेर 3 महिन्यानंतर या प्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात अकोट पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधानाच्या कलम 302-34 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी पीएसआय राजेश जवरे व पोलीस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळंके यांना अटक करण्यात आली होती। दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांच्या मारहाणीत संशयित आरोपी गोवर्धन हरमकर याचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतकाचे काका सुखदेव हरमकर यांनी दिली होती। या संदर्भात अकोट शहर पोलीस स्टेशनला पीएसआय राजेश जवरेसह 3 पोलीस अंमलदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी पीएसआय जवरे व चंद्रप्रकाश सोळंके यांना अटक करण्यात आली असून अकोट न्यायालयाने दोघांना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत होणार असून या प्रकरणात नेमके काय खुलासे होणार याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। एप्रिल ते जून दरम्यान उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा ठेवाव्यात असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत। या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाद्वारे उपाययोजना केल्या जात आहेत। मतदार विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक आहे। भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फेही याबाबत आदेश देण्यात आले आहेत। त्यानुसार केंद्रावर आवश्यक सुविधा व मार्गदर्शक तत्वांचे पालन होण्याची खातरजमा करावी असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहेत। निवडणूक कालावधीत उष्मा लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। मतदान केंद्रावर पंखा, कूलर, तापमान नियंत्रणासाठी आवश्यक साधने, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष सहाय्य, पेयजल, आरोग्य पथक आदी सुविधा असाव्यात। निवडणूक कर्मचाऱ्यांना उष्णतेबाबत घ्यावयाची दक्षता, उपचार आदी प्रशिक्षण द्यावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत। नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे, ओआरएसचा वापर करून शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखावे, मोकळे व हलके कपडे घालावेत। उष्माघात झालेल्या व्यक्तीला सावलीत थंड जागेत आणून त्याचे शरीर ओल्या कापडाने पुसून शरीराचे तापमान कमी करण्याचा सतत प्रयत्न करावा। नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत आदी सूचना करण्यात आल्या आहेत। काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांचा झंझावाती प्रचार दौरा बार्शी टाकळी व ग्रामीण परिसरात संपन्न झाला। या दौऱ्यात बार्शी टाकळी शहर व ग्रामीण परिसरातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत प्रचार कार्यात सहकार्य केले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आलमगीर खान यांनी डॉक्टर अभय पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले। बार्शी टाकळी येथे डॉक्टर अभय पाटील यांचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर, ज्ञानेश्वरराव ठाकरे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष भूषण गायकवाड, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे रवी राठी, माजी उपमहापौर रफिक सिद्दीकी, विशाल गावंडे, रमेश पेटकर आदींच्या उपस्थितीत आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले। डॉक्टर अभय पाटील यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य व बार्शी टाकळी तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर खान यांच्या परिसरात प्रचार अभियान राबवून त्यांच्या उपस्थितीत बार्शी टाकळी शहर येथे डॉक्टर अभय पाटील यांच्या प्रचार कार्याचे धूमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले। तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बार्शी टाकळी शहरातील संपर्क कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। दरम्यान डॉक्टर अभय पाटील यांनी डॉक्टर तन्वीर जमाल यांच्या परिसरात प्रचार अभियान राबवून काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या विकास कामांची माहिती दिली। अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सक्षम असून समाजाने डॉक्टर अभय पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य आलमगीर खान यांनी यावेळी केले। यानंतर डॉक्टर अभय पाटील यांचा प्रचार ताफा पुनोती येथे येऊन तेथे पुनोती येथील ज्येष्ठ समाजसेवी साहेबराव लबडे यांच्या उपस्थितीत प्रचार अभियान राबविण्यात आले। यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर, गोपाल दातकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन केले।
यावेळी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष भूषण गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत समाजाने डॉक्टर अभय पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जिल्ह्यात परिवर्तन घडवण्याचे आवाहन केले। यावेळी गजानन मानकर, सतीश गावंडे, गणेश बोबळे, अतुल अमानकर, शाहीन पठाण, महफूज खान, मासूम खान, सय्यद फारूक, जैनुद्दीन भाई, संतोष राऊत, अभिजित गायकवाड, हर्षदीप तायडे, आकाश हिवराडे, निखिल मनवर, हसन शाह, अन्सार खान, अनीस इक्बाल, पुरुषोत्तम ढोरे, भारत बोबडे समवेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार महिला, पुरुष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अकोला शहरातील रामनवमी उत्सव व शोभायात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शहरात रामनवमी साजरी करण्यात आली। या रामनवमीसह शोभायात्रेचा आढावा RRC नेटवर्कच्या टीमने घेतला। यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अकोला शहरातील रामनवमी उत्सव व शोभायात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। भव्य दिव्य पद्धतीने अकोल्यात रामनवमी साजरी केली जाते। यावर्षी सुद्धा श्रीरामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती, तर शोभायात्रा मार्गावर आकर्षक असे देखावे साकारण्यात आले होते। या शोभायात्रेचे विविध संघटनांद्वारे स्वागत करण्यात आले। दिंडी, भगवे ध्वज, अश्व आणि वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत शोभायात्रा काढण्यात आली। श्रीरामनवमी शोभायात्रा उत्सव समिती व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यासोबतच ठिकठिकाणी विविध संघटनांनी स्वागत केले। यावेळी RRC नेटवर्कच्या अँकर पल्लवी डोंगरे व टीमने या शोभायात्रेचा आढावा घेतला। नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। पाहूया या कार्यक्रमाची एक झलक। बहुत सुंदर वातावरण है, बहुत राममय वातावरण है और राम जी की मूर्ति की स्थापना होने के बाद तो ये साल का उत्सव बहुत ही शानदार तरीके से मनाया जा रहा है। जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम, अकोला रामनवमी निमित्त तुला रामजी आवडतात? हो, एकदा जोरात म्हणायचंय जय श्रीराम, जय श्रीराम। ये हुई ना बात का असाच हा उत्साह आहे सगळीकडे, सगळीकडे खूप उत्साहाचं वातावरण आहे। जय श्रीराम, और जोर से बोलो जय श्रीराम। आज उत्साह अकोलेकरांचा अक्षरशः अयोध्या नगरीचं रूप आलंय आपल्या अकोल्याला आणि RRC नेटवर्कचा नेहमी प्रयत्न असतो की हे सगळं थेट प्रक्षेपण धार्मिक कार्यक्रमाचं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा। जय जय श्रीराम। RRC नेटवर्क माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय वेगवेगळ्या प्रकारच्या रॅलीमध्ये झाकिया आहेत। सध्या श्री प्रभू रामचंद्र आणि माता सीता आणि लक्ष्मण यांच्या भूमिकेत चिमुकले आहेत आणि इथे आहेत आमचे पवनपुत्र हनुमान। आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नाव काय आहे तुझं? गौरव श्रीकृष्ण वाडेकर। गौरव, आज तो हनुमान बनलाय, कसं वाटतंय? खूप मस्त वाटते। आणि किती वेळ झाला तू या रॅलीमध्ये? 5 वाजतापासून 4-5 तास झाले। अगदी लहान मुलांपासून जो उत्साह आहे तो फक्त एकासाठी, श्री प्रभू रामचंद्र यांच्यासाठी। बोला जय जय श्रीराम। अकोला जिल्हा
जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक पेरणीमध्ये फेरबदल करीत नाविन्यपूर्ण पिकांची पेरणी केली आहे. अशातीलच एका युवा शेतकऱ्याने परदेशात जास्त मागणी असलेल्या बेबी कॉर्न मक्याची पेरणी करीत आपल्या आर्थिक उत्पन्नात वाढ केली आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकरी हा नाविन्यपूर्ण पिकांची लागवड करीत प्रगतीपथाकडे वाटचाल करतोय. जिल्ह्यात बहुतांश शेतकरी उन्हाळी पिकामध्ये फेरबदल करीत कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांची लागवड करीत आहेत. अशातीलच एक युवा शेतकऱ्याने कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देणाऱ्या बेबी कॉर्न पिकाची पेरणी करीत इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलाय. अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील योगेश नागपुरे या युवा शेतकऱ्याने आपल्या 3 एकर शेतीमध्ये बेबी कॉर्न पिकाची पेरणी केली आहे. गेल्या 65 दिवसांपूर्वी पेरणी केलेला बेबी कॉर्न मका हा सध्या तोडणीस आला असून या पिकाला बाजारभाव चांगला मिळत आहे. बेबी कॉर्न मक्याची विदेशात चांगली मागणी असल्याने सदर शेतकऱ्याला चांगला आर्थिक फायदा होत आहे. सदर बेबी कॉर्न मका हा एका एकराला 40 ते 50 क्विंटल पर्यंत उत्पन्न देत असून 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे त्याला बाजारभाव मिळत असून तो विदेशात पाठवला जात आहे. सदरच्या बेबी कॉर्न मक्याच्या शेतीमध्ये झालेल्या फायद्याबाबत युवा शेतकरी योगेश नागपुरे यांनी RRC न्यूजशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ही 5417 नावाची व्हेरायटी आहे. बेबी कॉर्न मक्का आहे आणि हा जवळपास 60 ते 65 दिवसात तोडणीला चालू होते आणि 90 दिवसापर्यंत हे सोंग म्हणजे चारा वगैरे काढून संपून जाते. माझी अशी शेतकऱ्यांना विनंती आहे की बाबा ग्रुपनं जर शेती केली समजा तर जवळपास एका गावात जर 5-6 शेतकरी जर जमले तर हा माल कंपनी थेट आपल्या शेतापर्यंत येते आणि इथून हा 750 रुपये क्विंटलनं माल नेते आणि याचं उत्पन्न जवळपास 40 ते 50 क्विंटलपर्यंत निघते. आणि आता माझं 2 तोळ्यामध्येच याचं जवळपास मला 3 एकरामध्ये 80 क्विंटल उत्पन्न झालेलं आहे. आणि सर्वच्या सर्व माल हा शेतकऱ्याच्या बांधावून कंपनी खरेदी करते आणि नगदी पीक म्हणून शेतकरी याच्याकडे पाहू शकतात. कारण आपण शेतकरी नात्यानं सांगू शकतो तुम्हाला की आपल्याला कांद्याला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही, त्यातून नाही तर कापसाचा भाव वाढत नाही. पण शेतकऱ्यांनी जर ग्रुपनं जर शेती केली, एका गावात जर 5-6 शेतकरी जर तयार झाले तर कंपनी थेट आपल्याकडून माल खरेदी करून हे नाशिकला पाठवते आणि तो माल नाशिकहून फॉरेनला जातो. राज्यात स्वच्छ बसस्थानक स्मार्ट बसस्थानक अभियानांतर्गत विविध उपाययोजना करण्यात येतात खऱ्या, मात्र त्या सर्व केवळ कागदावर व फोटो सेशन पुरत्याच मर्यादित ठरल्या असून स्मार्ट बसस्थानकाच्या नावावर झालेल्या कामांचे आता 3:13 वाजले आहेत. अकोला शहरातील टॉवर चौकातील जुन्या बसस्थानकाच्या परिसरात नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. त्यात बसस्थानकाच्या फलाट समोरील भाग सिमेंट कॉन्क्रीट नसल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धुळीमुळे प्रवाशांना श्वसनाचे त्रास होताना बसस्थानक किंवा परिवहन महामंडळाकडून कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. फलाटावर स्वच्छतेचा अभाव असून बसची तासनतास वाट पाहणाऱ्या प्रवाशांना अस्वच्छतेत बसावे लागत आहे. मात्र आज जुन्या बसस्थानकावर वेगळे चित्र पाहायला मिळाले. अशा उपहासात्मक चर्चा प्रवासी करीत होते. स्मार्ट बस स्थानकाचे सर्वेक्षण करण्यासाठी कर्मचारी येत असल्याची माहिती बस स्थानक प्रशासनाला मिळताच जुन्या बस स्थानकातील सर्व फलाटावर पाणी मारून स्वच्छता करण्यात आली. तर बस स्थानक परिसरातील उडणारी धूळ रोखण्यासाठी विशेष पाणी टँकर मागवून परिसरात टँकरने पाणी टाकण्यात आले. त्यामुळे एका दिवसापुरते का होईना बस स्थानक स्वच्छ व धूळमुक्त होण्यास मदत झाली. अशा चर्चा प्रवाशांमध्ये रंगल्या होत्या. स्वच्छतेचा अभाव असणाऱ्या बस स्थानकावर केवळ पाहणी समिती येत असल्याने स्वच्छता केली जाते. अन्य दिवशी मात्र स्वच्छतागृहांची हालत आरोग्याचा प्रश्न निर्माण करणारी असते. जुन्या बस स्थानकाचा परिसर धुळीने माखलेला असून यामुळे तासनतास बस स्थानकावर बसणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. अशा भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. दुहेरी हत्याकांडामुळे अकोला शहर हादरले. 2 आरोपींना पोलिसांनी केली अटक. लग्नासाठी जाणाऱ्या गाडीचा अपघात, 4 ठार, 4 गंभीर. ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे घरूनच मतदान, गृहमतदानाची प्रशासनातर्फे सुविधा. संशयित आरोपी मृत्यू प्रकरण, आरोपींना 25 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी.
उष्णतेची लाट पाहता मतदान केंद्रावर सुविधा ठेवण्याची जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।